अर्थात परमात्म्याने तिथं दाखवून दिलं की आई तू तिकडे गेली आणि इकडे एक मोठ्या पोटाचा एक उंदरावर एक बाबा बसून आला आणि त्याने सगळं खाऊन घेतलं. यशोदा माता म्हणे कृष्णा म्हणे काय आई बरं झालं रे बापा त्यानं सगळं खाल्लं पण तुला नाही खाल्लं. देव म्हणे सगळ्याला खाणारा मी आहे, मला खाणारा अजून कोण जन्माला आलं, सगळ्यांना खाणारा मी आहे. महाराज तो आपल्याला खाणारा आहे तरी आपण त्याला भीत अरे कोणालाच नका भेऊ पण देवाला भेट जा महाराज. प्रत्येकाला असं वाटतं की मी पाप करतो पण मला कोणीच पाहत नाही, पण हे बा मी ईश्वराला साक्षी देऊन सांगतो माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादाला की अदृश्य शक्ती तुम्ही दोन साक्षीदार असतात, एक स्वतःचं अंतकरण कर्म करत असताना आणि तो एक परमात्मा. महाराज कमीत कमी त्याची तर भीती बाळगत जा. मन उस दिन की सोच काल जेव्हा आएगा रे मतवाले मुड़ संग क्या जाएगा. श्वासा के आने जाने का क्रम जब टूटेगा बरसों से जोड़ा हुआ एक पल में टूटेगा. मन उस दिन की सोच काल जेव्हा आएगा. महाराज जीवनाची संध्याकाळ व्हायला वेळ लागत नाही हो, तुमच्याकडे किती त्याला काही अर्थ नाही. महाराज एक सांगू का, राजकारण माझा विषय नाही, मी राजकारण करत नाही पण राजकारणाचा स्टडी आहे. महाराज सगळ्या क्षेत्राचा स्टडी करायची सवय आहे, केला पाहिजे. प्रत्येक फील्डचा अभ्यास केला पाहिजे माणसानं, कारण प्रत्येक माणसासोबत उभं राहिलं ना की चर्चा करता आली पाहिजे. काय कारण ज्ञान प्राप्त करणं हा काही त्या ठिकाणी अपराध नाहीये, उच्च प्रतीच्या अपेक्षा बाळगणं गुन्हा नाहीये. राजकारण मला आवडत नाही का, राजकारणात महाराज त्या ठिकाणी खरं आणि खोटं बहुअंशी तो खोटं चालवावं लागतं, कारण त्याच्याशिवाय राजकारण झालं नाही. हा म्हणून पण आकाशाच्या उंचीची लोक गेली हो, किती महाराष्ट्राचं नुकसान झालंय महाराज त्या ठिकाणी नाही का. विलासरावजी देशमुख गेले, प्रमोद महाजनजी गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, गोपीनाथरावजी मुंडे गेले आणि आता महाराज ही आकाशाच्या उंचीची समाजाचं हित जोपासणारी माणसं गेली. महाराज एक सांगू का, क्षेत्रातले कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये वाईट लोक आहेत पण प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली लोक आहेत. ज्यावेळेस प्रत्येक क्षेत्रातली चांगली लोक जातात ना महाराज त्यावेळेस समाजाचं नुकसान होत आहे. आणि म्हणून समाज हितासाठी झटणारी आज साधुवृत्तीची माणसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं.